नमस्कार. पीस रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत. 12वीच्या परीक्षा ऑलरेडी सुरू झालेल्या आहेत आणि 10वीच्या मुलांची सुरू होण्यात आहे परीक्षा. सगळ्यांना ह्या वैश्विक शक्तिरूपी भरपूर शुभेच्छा. नक्कीच सगळ्यांचा छान अभ्यास झालेला असेल. शेवटच्या क्षणापर्यंत आपला अभ्यास होत नसतो हे मी नक्की मान्य करते. तर फक्त आज मी एक सांगू इच्छिते की तुम्ही जो काही अभ्यास झालेला असेल त्या बाबतीतल्या एक थोडंसं मला असं वाटलं काहीतरी तुम्हाला सांगावं. आपण अभ्यास झालेला असलो तरी आपण थोडंसं टेन्शन घेतो किंवा नक्की मला येईल का सोडवता. तर आत्ता ह्या क्षणाला फक्त हा विचार करायचा की नाही, माझा अभ्यास झालेला आहे. सतत हा विचार करा, स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि सतत म्हणायचे की आजचा दिवस खूप छान आहे. माझ्या स्वतःवर माझा खूप विश्वास आहे. मी खूप सक्षम आहे शरीराने, मनाने, भावनेने. मी जो काही अभ्यास केलेला आहे त्याचं व्यवस्थित विश्लेषण मी आता लिहिणार आहे पेपरमध्ये. म्हणून अजिबात कोणीही टेन्शन घेऊ नका. बघा, टेन्शन घेतल्याने आपण जे काही अभ्यास केलेला आहे तो पण आपल्याला आठवायला त्रास होऊ शकतो. आता जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे तर त्या संदर्भात मी थोड्याशा मला ज्या आयडिया येतात त्या मी तुम्हाला सांगू इच्छिते. की अभ्यास तुम्ही ज्या विषयाचा केलेला असेल, समजा पहिला विषय आहे इंग्लिश, तर त्याच्याविषयी तुम्ही एक नोट्स तयार करून घ्या. म्हणजे एक अशा की प्रत्येक चॅप्टर, मग त्या चॅप्टरमध्ये एक स्टोरी तयार करा. त्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. किंवा ग्रामरचा भाग असेल तर ग्रामरच्या भागामध्ये जसे पास्ट, फ्युचर टेन्स आणि असे वेगवेगळे ग्रामरचे प्रकार असतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही एक स्टोरी तयार करा आणि त्या प्रकारे तुम्ही ते लक्षात ठेवू शकता की कुठला टेन्स आहे आणि कसं आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही युक्तीने तुम्ही तसं लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा तुम्हाला पेपरमध्ये ते सॉल्व करायचं असेल तेव्हा ते तुम्हाला क्लिक झालं पाहिजे. तर या अशा छोट्या छोट्या टिप्स आहेत. आणि अजून लँग्वेजचं ह्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा पोएट्री असेल तर पोएट्रीमध्ये तुम्ही ती पोएट्री इंग्लिशमध्ये जरी असेल तर त्याच्यात तुम्ही मराठीत थोडंसं ट्रान्सलेट करून त्या प्रकारे लक्षात ठेवता येतं का बघा ती पोएट्री, की कशा संदर्भात ती आहे पोएट्री. तुमची जी काही मदर टंग असेल त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा आणि मग ते त्यावेळेस आठवण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. किंवा तुम्हाला म्हणू शकता तुम्ही एखादा विषय जसं सायन्स आहे तर सायन्सच्या बाबतीत तुम्ही लक्षात ठेवू शकता एखादा फॉर्म्युला. तर त्या फॉर्म्युलासाठी तुम्ही घरामध्ये थोडंसं तुम्हाला करता आलं, थोडंसं प्रॅक्टिकल तुम्ही किंवा लॅबमध्ये केलेलं असेल तर ते लक्षात ठेवा की मी याच्यामध्ये असं केलं होतं आणि मग मी काय ॲड केलं होतं. मग समजा तिथे तुम्ही जे काही सोल्युशन ॲड करत असतात त्याचा तुम्ही त्याला नक्की काय म्हणतात ते तुम्ही लक्षात ठेवा. त्याचा सायंटिफिक फॉर्म्युला काय तो तसा लक्षात ठेवा. पण त्याला एक स्टोरी तयार करा. म्हणजे कुठलंही सायन्सच्या बाबतीत असू दे, बाकी कुठलंही फिजिक्स असू दे किंवा मॅथ्स असू दे, तर ह्या प्रकारची ट्रिक वापरून तुम्ही ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मॅथ्सच्या बाबतीत पण तुम्ही ट्रिक करू शकता. असेंडिंग आणि डिसेंडिंग त्याच्यामध्ये नेहमी कन्फ्युजन होतं. तर असेंडिंग म्हणजे कसं की तुम्ही समजा पायऱ्यावर चढत चाललेलं आहे तर असेंडिंग, आणि मग परत पायऱ्या उतरत खाली येतात, दॅट इज डिसेंडिंग. तर असं ह्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. आणि विविध फॉर्म्युला असतात त्या फॉर्म्युलाला आधी तुम्ही छोट्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवा आणि मग त्याचं विश्लेषण आणि त्याच्या मागे प्रत्येक तुमच्या फॉर्म्युलामागे एक स्टोरी तुम्ही तयार ठेवा. म्हणजे ती स्टोरी तुम्ही ठरवायची की ही या चॅप्टरसाठी आहे, मॅथ्सच्या या जॉमेट्रीसाठी आहे, आणि त्या प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. आणि परीक्षा म्हणजे असं समजू नका की जीवनामधली खूप मोठी अशी काही खूप अगदी खूप बदल होणार आहे किंवा काय. परीक्षेचा रिझल्ट काय येईल ते सगळं नंतर आहे. पण आत्ता ह्या क्षणाला तुमच्या स्वतःवर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवा
की मी जो काही अभ्यास केलेला आहे, मी जे काही केलेलं आहे ते छान मला येतंय, हा कॉन्फिडन्स स्वतःवर ठेवा. आणि मी जे काही लिहिणार आहे पेपरमध्ये ते पूर्ण लक्षपूर्वक लिहिणार आहे. म्हणून स्वतःवर पूर्ण कुठल्याही परिस्थितीमध्ये विश्वास ठेवायचा आहे. आपल्या स्वतःमध्ये असलेल्या आंतरिक शक्तीवर विश्वास ठेवा. प्रत्येक व्यक्ती युनिक आहे. प्रत्येकामध्ये काही ना काही टॅलेंट आहे. नकारात्मक ऊर्जांना आपल्याजवळ येऊच द्यायचं नाहीये. नेहमी सतत चांगले विचार ठेवा. चांगल्या विचारांद्वारे तुम्ही म्हणायचं की मी सगळं छान करणार आहे. आणि परीक्षाच म्हणजे सगळं काही आहे असाही विचार करू नका. परीक्षा तुम्हाला द्यायची आहे, अटेम्प्ट करायचं आहे. पण मनातली भीती घालवून करा. स्वतःवरचा विश्वास जागृत करा. आणि खूप छान कॉन्फिडन्सनी पेपर लिहा. तुम्ही स्वतः जास्त टेन्शन घेऊ नका. घरातल्यांना टेन्शन देऊ नका. स्वतःला नेहमी सांगत राहा की नाही, मी एकदम छान सगळं करणार आहे. माझ्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय ते चांगलं घडतंय. आणि ही आंतरिक शक्ती, वैश्विक शक्ती, जिला आपण शिवशक्ती म्हणतो, त्या शक्तीद्वारे सगळं छान होत आहे हा विश्वास तुम्ही जागृत ठेवा. आणि त्या प्रकारेच तुम्ही पेपर लिहा. पेपर लिहायला गेल्यावर तुम्ही काय करायचं, तर 10 मिनिटं असतात तुमच्याकडे. तुम्ही गेल्यावर सेंटरला, तर त्यावेळेस तुम्ही शांत बसा. कुठलेही विचार करू नका. रेकीचे 5 तत्व नेहमी लक्षात ठेवा. माझा कोणावरही राग नाही. मी कशाची चिंता करत नाही. माझं काम मी लक्ष देऊन करत आहे. माझ्या स्वतःवर आणि इतरांवर माझा खूप प्रचंड विश्वास आहे. माझ्या स्वतःवर माझा खूप विश्वास आहे. आणि आत्तापर्यंत आयुष्यामध्ये मला जे काही मिळाले त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. आणि माझ्या स्वतःचं मी कल्याण करत आहे. परीक्षा म्हणजे एक मार्ग आहे आणि त्या मार्गावर मी चालण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तो मार्ग माझा छान, म्हणजे अगदी व्यवस्थित आहे. चांगलाच मार्ग आहे. चांगलेच विचार माझ्या डोक्यात येत आहेत. आणि ह्या परीक्षेद्वारे सगळं चांगलंच होणार आहे असा विचार सतत ठेवा. आणि त्याद्वारे तुम्ही पेपर लिहिण्याची सुरुवात करा. जेव्हा तुम्हाला 10 मिनिटं आहेत तेव्हा तुम्ही शांत अंतर्मनात बघा. रेकीचं मेडिटेशन तर असतातच. रेकीचे मेडिटेशन तुम्ही शांत बसायचे. ओमवर ओमचं उच्चारण करा. मनातल्या मनात ओमचं उच्चारण करा. मग तुमच्या डोळ्याच्या बरोबर साईडनी इकडे इकडे बघा. डोळ्यांच्या कोपऱ्यामध्ये तुम्ही बघा. शांत बसून राहा. खूप विचार करू नका. आणि जेव्हा तुम्हाला पेपर मिळतो तेव्हा तो पेपर बघून घाई करण्यापेक्षा आधी तुम्ही पेपरला एका बाजूला लिहा की कुठल्या या पेपरमधला कुठला क्वेश्चन तुम्ही आधी सोडवू शकताय. डिस्क्रिप्टिव्ह असेल तो थोडासा नंतर करा. जो इझी असेल, कमी डिस्क्रिप्शन लिहायचं आहे असा तुम्ही आधी लिहायला घ्या. आणि मग नंतर डिस्क्रिप्टिव्ह लिहा, ऑब्जेक्टिव्ह लिहा. पण डिस्क्रिप्टिव्ह लिहिताना वेळेचं भान ठेवा. आणि तेवढं वेळेचं भान ठेवूनच वेळेत प्रश्न सॉल्व करा. नक्की आणि छान वेळेमध्ये सगळा पेपर सॉल्व करायचा आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला कुठले येत आहेत ऑब्जेक्टिव्ह ते बघा आणि त्याप्रमाणे पेपर सॉल्व करा. आणि एक जेव्हा तुम्ही पेपरला आधी सुरुवातीलाच लिहून ठेवता की कुठला तुम्हाला क्वेश्चन आधी सॉल्व करायचा आहे, कुठला नंतर, तेव्हा तुम्हाला लगेच लक्षात येतं की एकानंतर एक तुम्हाला काय करायचं आहे. तर नक्की ही आंतरिक शक्ती, वैश्विक शक्ती, शिवशक्तीचे आशीर्वाद बघा तुम्हाला कसे मिळायला लागतात. जेव्हा तुम्ही ओम 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 म्हणता, एक 3 वेळा ओम म्हणून मग पेपरची सुरुवात करा. या वैश्विक शक्तीचे, शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे. सगळ्यांचं कल्याण होऊ दे. सगळ्यांनी आपल्या स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवूनच पेपर लिहा. शिवशक्तीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचं कल्याण होत आहे. सगळ्यांना भरपूर शुभेच्छा.